सकाळची इतकी छान झोपली होती ना, मला पण असं वाटत होतं मी पण झोपावं. 5 वाजून 6 मिनिटं झाले मी घरातून बाहेर पडले. बाहेर गेल्यानंतर बघते तर इतका अंधार होता, बाहेर जाऊ पण भीती पण वाटत होती. तर जावंच तर लागणारच होते. अहो होते माझ्यासोबत गाडीत. तोपर्यंत मी पुढे गेले तर बघते भरपूर अंधारा होता. लाईट पण आमच्या दारासमोरचे गेले होते. मी पण असं आवरून बाहेर आले होते. बघू शकता किती अंधारा. रोडवरती अशी लाईट वगैरे होते, छान वाटत होतं. बाहेर कोणसुद्धा नव्हतं. मी ज्या ठिकाणी कामाला जाते ना तिथपर्यंत पोचले. चालत आतमध्ये गेले. लगेच मी पीठ वगैरे घेतलं, सामान वगैरे घेतलं, लगेच पीठ मळायला घेतलं. कारण की 5 किलोचे किमान 5 किलोचं तरी पीठ मळावं लागतं. तर इथं पीठ वगैरे सगळं मिक्स करून घेतलं, मीठ वगैरे टाकून घेतलं. गव्हाचं पीठ बरोबर असं 5 किलो 80-90 चपातीचं पीठ लागतं. त्यासाठी म्हटलं भरपूर चपातीचं पीठ मळून घ्यायचं. इथं चपाती लाटायला घेतलं म्हणजे पटपट स्वयंपाक. सकाळी 5ला किंवा 6ला बसले ना तर 8:30-9लाच होतात चपात्या. सकाळी 8:30 बसले तर तवाच उठावं लागतं. घरी आले पुरी म्हणजे पुरीचं बेत मुलांसाठी काहीच म्हणजे कामावर चाललेलं तेच खात होते इतकं दिवस. मम्मी काहीतरी वेगळं बनव, काहीतरी वेगळं बनव असं मुलांचा हट्ट होता. म्हटलं चला आज काहीतरी त्यांना वेगळं बनवून चारायचं. इथं पुरी वगैरे बनवून ठेवला होता. पुरीचं पीठ मऊ असं हुसपत्र ठेवलं त्याला झाकून आणि लगेच कुरम्याची तयारी करायला घेतलं. इथं फ्लावर वगैरे काढून घेतलं, फ्लावर व्यवस्थित बघून घेतलं. ते गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं होतं, थोडंसं मीठ टाकून. त्याच्यामध्ये काही बारीक किडे वगैरे असले की तरी पण निघून जातात. त्यासाठी म्हणजे फ्लावर उकळून घेतलं. इथं बटाटो उकळून घेतलं होतं, मोठे मोठे बटाटो उकळून घेतलं होतं. किमान थोडंसं जास्तच करायचं होतं, शेजाऱ्या पाजाऱ्यांना पण द्यायचं होतं कुर्मा म्हणून. थोडं उकडून बटाटो वगैरे घेतलं. लगेच मसाल्याची तयारी करायला घेतलं. 2-3 कांदे कापून ते सगळं साल वगैरे काढून घेतलं. इथं बाई श्रद्धाबाईचं खेळ बघितलं. तिला ओरडल्यानंतर ती गेली. इकडे पाणी वगैरे ठेवले, तसंच अजून आंघोळ्या पण राहिले होते. म्हटलं इकडे लगेच कुरम्याला फोडणी द्यायला घेतली. सगळं मसाला वगैरे एकच मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून घेतलेलं. खोबरं, कोथिंबीर, आपल्याला सगळं जे कुरम्याचे साहित्य लागतं ते सगळं. नंतर कुर्मा बनवून त्याच्यावरती थोडंसं कोथिंबीर घातलं. एवढं डिचकी भरून कुर्मा बनवलं होतं. काय शेजारी पाजाऱ्यांना पण द्यायचं लागतं ना, आपणच एकटे कसं कसं खायचं म्हणून मी जास्त सहजा करून जास्त कमीच बनवतो. इथं लगेच कुर्मा बनवून साईडला ठेवलं. उकळी आल्यानंतर मुलं लई दिवसापासून म्हणत होते वेगळं काहीतरी बनवू, वेगळं काहीतरी बनवू. म्हणताना आज कुर्मा पुरीचा बेत बनवला होता. म्हटलं तेच द्यायचं त्यांना म्हटलं. तर मुलं पण खुश झाले होते. म्हटलं चला, मुलं खुश झाले की किती दिवसापासून ते मेसमधनं आणलेलं जेवणच खात होते त्यांनी. त्यासाठी म्हटलं आज वेगळं काहीतरी बनवून त्यांना चारावं. तर ते कुर्मा पुरीचा बेत बनवलं. मस्तच इथं पुरी वगैरे बनवून घेतलं, कुर्मा वगैरे बनवून घेतला. नंतरच भांडी आणि राडा घरात भरपूर पडतो. तुम्हाला माहिती आहे, काहीतरी वेगळं स्वयंपाक बनवला की घरात इतकं राडा बनवतोय. ते सगळं उचलून घेतलं. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.